गणेशोत्सवाची तयारी जोरात असून अंतिम टप्प्यात आली आहे। कल्याणमध्ये 40 गाव आणि नाशिकमधून ढोल ताशा पथके दाखल झालेत। या ढोल ताशा पथकांचा कल्याणमध्ये 10 दिवस मुक्काम असतो। ढोल ताशा पथकाच्या गजरात गणेशाचे आगमन आणि विसर्जनाची ऑर्डर घेतली जाते। एका पथकामध्ये 10 ते 20 तरुण वाद्य काम करतात। 1 तासाचे 2000 आणि स्पेशल असेल तर त्यासाठी वेगळे पैसे आकारले जातात। 10 दिवसानंतर आम्ही पुन्हा गावी जातो, असे ढोल ताशा पथकाच्या प्रमुखांनी सांगितले। की प्रकाश भिसे आहे, मी 10 दिवस इथं येतो गणपतीमध्ये। 10 दिवस पूर्ण आम्ही इथं 10 दिवस आमची पूर्ण बॅच असते। पूर्ण बॅच 10 दिवस असते। आम्ही ते 10 दिवस पूर्ण गणपतीच्या इथं वाजल्यानंतर मग तेव्हा घरी जावं लागतं आम्हाला। त्यानंतर मग जे मिळालं गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कृपाने जे मिळालं आम्ही त्याच्यावरच खुशी खुशी घरी जातो। 10 दिवस कसं पावसामध्ये याच्यामध्ये आम्हाला 10 दिवस काढावं लागतं। मी 40 गावावरून आलोय। तुम्ही वाजवता तर कशी असते तुमची सुपारी? आम्ही एका तासाचे 2000 3000 असे पण घेता आणि गणपती बाप्पाचं कसं लोक कसं 1000 पण देतात, 2000 1500 पण देतात। या हिशोबाने आम्ही जशी सुपारी त्या हिशोबाने आम्ही घेत असतो। आम्ही एका पथकामध्ये समजा आता 20 एक मुलं आहेत आमच्यामध्ये, 3-4 बॅच आहे। तर जसं एक स्पेशल बॅच आहे सेपरेट, तर सेपरेटची आमची 10 जणांची बॅच असते, तर त्यांची वेगळी त्यांची 10 जणांची बॅच असते। असे 10 जणांची बॅच आहे, म्हणजे टोटल 40 लोक असतील इथं। आम्ही इथं यायच्या एखादा महिना अगोदर आम्ही रेसल वगैरे चालू असते आमची हली। त्याच्यानंतर रेसल झाल्यानंतर मग आम्ही पूर्ण बॅच एकत्र गोळा होतो, त्यानंतर मग आम्ही इथं येतो। आणि मग हे असतं नाही, बाकीचे दिवस तर आम्ही काही बी जे कामाला आम्हाला जे काम मिळालं आम्ही गावावर ते काम करतो। शेतीचा असो काही असो, काही उद्योगधंदा जो बी आम्हाला मिळाला त्या हिशोबाने आम्ही करतो।